काही धार्मिक ग्रंथ आणि पुराणांनुसार शारदीय नवरात्राचे महत्त्व विशेष करून अधोरेखित करण्यात आले आहे. दुर्गा देवीचे नामस्मरण, आराधना, उपासना, जप यांसाठी शारदीय नवरात्राचा कालावधी अगदी शुभ, लाभदायक आणि सर्वोत्तम मानला गेला आहे. शरद ऋतूच्या प्रारंभी हे नवरात्र येत असल्यामुळे त्याला शारदीय नवरात्र म्हणतात, असे सांगितले जाते. नवरात्र हा सण फार प्राचीन काळापासून प्रचलित आहे. प्रारंभी तो एक कृषीविषयक लोकोत्सव होता. पावसाळ्यात पेरलेले पहिले पीक घरात आल्यावर शेतकरी हा उत्सव साजरा करीत असे. पुढे या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले व नवरात्र भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला. नवरात्रीची पौराणिक कथा. नवरात्र साजरे करण्याविषयी 2 पौराणिक कथा आढळून येतात. एका पौराणिक कथेनुसार महिषासूर नामक दैत्य राक्षस ब्रह्मदेवाचा मोठा भक्त होता. ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्याने वरदान प्राप्त करून घेतले होते. पृथ्वीवर निवास करणारा कोणताही मनुष्य अथवा देव किंवा अन्य दानव यापैकी कोणाकडूनही त्याला मृत्यू येणार नाही, असे वरदान होते. ब्रह्मदेवांकडून वरदान घेतल्यावर महिषासूर अहंकारी झाला. 3ही लोकांवर विजय मिळवून तो क्रूरकर्मा बनला आणि सर्व ठिकाणी हाहाकार माजवू लागला. अवघ्या काही काळातच 3ही लोकात महिषासुराची दहशत पसरत गेली. महिषासूर दैत्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांसह अन्य सर्व देवतांनी दुर्गा देवीचे आवाहन केले. सृष्टीच्या उद्धारासाठी आणि महिषासुराच्या नाशासाठी माता दुर्गादेवीला जन्म घ्यावा लागला. आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत दुर्गादेवी आणि दैत्य महिषासूर यांच्यात 9 दिवस भयंकर युद्ध झाले आणि 10व्या दिवशी म्हणजे आश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी दुर्गादेवीने महिषासुराचा वध करून या दृष्टापासून संपूर्ण सृष्टीचे रक्षण केले. महिषासूर या राक्षसाचा वध केल्यानंतर माता दुर्गादेवी महिषासूरमर्दिनी या नावाने ओळखली जाऊ लागली आणि आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून नवमी तिथीपर्यंत शारदीय नवरात्रीचा उत्सव साजरा केला जाऊ लागला. वाईटांवर चांगल्यांचा विजय म्हणूनच नवरात्र साजरा करण्याची परंपरा सुरू झाली, अशी पुराणकथा असल्याचे सांगितले जाते. श्रीरामांकडून नवदुर्गेची उपासना. दुसऱ्या एका कथेनुसार मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी रावणावर विजय मिळावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. श्रीरामांनी 9 दिवस देवीचे पूजन, नामस्मरण, आराधना केली होती. श्रीरामांनी केलेल्या पूजनाने भगवती देवी प्रसन्न झाली आणि श्रीरामांना लंका विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर 10व्या दिवशी रावणाचा युद्धात वध करून लंका विजय साध्य केला. या दिवसाला विजयादशमी म्हणून पुढे ओळखले गेले, अशी एक पुराणकथा असल्याचे सांगितले जाते. देवीच्या 9 रूपांचे 9 दिवस पूजन. शारदीय नवरात्रातील संपूर्ण 9 दिवस देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांचे पूजन केले जाते. प्रत्येक दिवसाचे महत्त्व दुर्गा आणि राक्षस महिषासूर यांच्यात झालेल्या प्रमुख युद्धाशी संबंधित हा सण आहे. यावेळी वाईटावर चांगल्याचा विजय साजरा केला जातो. हे 9 दिवस देवी दुर्गा आणि तिच्या 9 अवतारांना म्हणजेच नवदुर्गांना समर्पित आहेत. प्रत्येक दिवस देवीच्या एकेका अवताराशी संबंधित आहे. दिवस पहिला. शैलपुत्री. प्रतिपदा म्हणजेच पहिला दिवस म्हणून ओळखला जाणारा हा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी संबंधित आहे. या रूपातच दुर्गा शिवाची पत्नी म्हणून पूजली जाते. ही देवी उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळ घेऊन बैल नंदीवर स्वार होत असल्याचे चित्रित केले आहे. शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला जातो. या दिवसाचा रंग पिवळा आहे, जो कृती आणि उत्साह दर्शवतो. ही देवी सतीचा म्हणजे शिवाची पहिली पत्नी, जी नंतर पार्वती म्हणून पुनर्जन्म घेते, तिचा पुनर्जन्म मानली जाते आणि तिला हेमावती म्हणून देखील ओळखले जाते. दिवस दुसरा. ब्रह्मचारिणी म्हणजेच द्वितीयेला, दुसऱ्या दिवशी पार्वतीचा आणखी एक अवतार असलेल्या ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते.
या रूपात पार्वती योगिनी बनली होती. हा तिचा अविवाहित अवतार आहे. ब्रह्मचारिणीची पूजा मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती आणि समृद्धीसाठी केली जाते. अनवाणी पायाने चालणारी आणि हातात जपमाली दुसऱ्या हातात कमंडलू धरणारी देवी आनंद आणि शांततेचे प्रतीक आहे. हिरवा हा ह्या दिवसाचा रंग आहे. दिवस तिसरा, चंद्रघंटा म्हणजेच तृतीया. चंद्रघंटाच्या पूजेचे स्मरण करते. शिवाशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते, म्हणून हे नाव आहे. ती सौंदर्याची मूर्ती आहे आणि शौर्याचे प्रतीक आहे. राखाडी हा तिसऱ्या दिवसाचा रंग आहे, जो एक चैतन्यशील रंग आहे. दिवस चौथा, कुष्मांडा. चतुर्थीला म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची पूजा केली जाते. विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी कुष्मांडा पृथ्वीवरील वनस्पतींच्या संपत्तीशी संबंधित आहे आणि म्हणूनच या दिवसाचा रंग केशरी आहे. तिला 8 हात असून वाघावर बसलेली दाखवलेले आहे. दिवस पाचवा, स्कंदमाता. स्कंदमाता ही पंचमी म्हणजेच 5व्या दिवशी पूजली जाणारी देवी आहे. स्कंद किंवा कार्तिकेची आई आहे. पांढरा रंग आईच्या बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे. जेव्हा तिचं मूल धोक्याचा सामना करते, ती एका भयंकर सिंहावर स्वार होत 4 हात असलेली आणि तिच्या बाळाला धरून दाखवली आहे. 6वा दिवस, कात्यायनी. कात्यायन ऋषीच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार आहे आणि ती लाल रंगाने दर्शवलेली धैर्य दाखवते. योद्धा देवी म्हणून ओळखली जाणारी कात्यायनी ही देवीच्या सर्वात हिंसक रूपांपैकी एक मानली जाते. या अवतारात कात्यायनी सिंहावर स्वार होते आणि तिला 4 हात आहेत. ती पार्वती, महालक्ष्मी, महासरस्वती यांचे रूप आहे. ती षष्टमीला म्हणजे 6व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाषष्ठी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजन सुरू होते. दिवस 7वा, कालरात्री. देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप मानले जाणारी कालरात्री सप्तमीला पूजनीय आहे. असे मानले जाते की पार्वतीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती. दिवसाचा रंग शाही निळा आहे. देवी लाल रंगाच्या पोशाखात किंवा वाघाच्या कातडीत दिसते आणि तिच्या अग्निमय डोळ्यांमध्ये खूप क्रोध आहे आणि तिची त्वचा काळी पडते. लाल रंग प्रार्थनेचे चित्रण करतो आणि भक्तांना आश्वासन देतो की देवी त्यांना हानीपासून वाचवेल. ती सप्तमीला म्हणजे 7व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते आणि शारदीय दुर्गापूजेचे बोधन देखील सुरू होते. 8वा दिवस, महागौरी. महागौरी ही बुद्धिमत्ता आणि शांतीचे प्रतीक आहे. असे मानले जाते की जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला. या दिवसाशी संबंधित रंग गुलाबी आहे आणि जो आशावाद दर्शवतो. ती अष्टमीला म्हणजेच 8व्या दिवशी पूजली जाते. पूर्व भारतात या दिवशी महाअष्टमी साजरी केली जाते आणि त्यांची सुरुवात पुष्पांजली, कुमारी पूजा इत्यादी कार्यक्रमांनी होते. ही एक अतिशय महत्त्वाची तिथी आहे. हा दिवस चंडीच्या महिषासुरमर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो. 9वा दिवस, सिद्धिदात्री. नवमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्सवाच्या शेवटच्या दिवशी लोक सिद्धिदात्रीची प्रार्थना करतात. कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत असे मानले जाते. देवीला 4 हात आहेत आणि तिला महालक्ष्मी म्हणूनही ओळखले जाते. या दिवसाचा रंग जांभळा आहे. निसर्गाच्या सौंदर्याची प्रशंसा करतो. सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे. सिद्धिदात्रीला शिव आणि शक्तीचे अर्धनारीश्वर रूप म्हणूनही पाहिले जाते. असे मानले जाते की भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू देवी सिद्धिदात्री आहे, त्यामुळे त्याला अर्धनारीश्वर या नावानेही ओळखले जाते. वैदिक शास्त्रानुसार या देवीची उपासना करून भगवान शिवाने सर्व सिद्धी प्राप्त केल्या.
भारताच्या बहुतेक भागांमध्ये आयुध पूजा नावाच्या विधीमध्ये साधने आणि शस्त्रे यांची पूजा केली जाते. नवरात्र उत्सवात देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते. 9 रूपांसाठी 9 रंग निवडले जातात. सारे वातावरण 9 दिवस एकदम कलरफुल होऊन जाते. भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व आहे. त्यामुळेच हा रंगांचा उत्सवही आपल्याच देशात साजरा केला जातो. नवरात्रीचे 9 रंग हे ह्याच एकात्मतेचे प्रतीक आहे. नवरात्रीत आजूबाजूला जरा लक्ष दिले तर 9 दिवस ठराविक रंग परिधान केले जातात. देवीलाही त्याच ठराविक रंगाचे वस्त्र नेसवले जाते. ते 9 रंग अशा प्रकारे ठरवले जातात. उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी, चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा, मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल. या रीतीने नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यातल्या दिवसाचे रंग ठरवले आहेत. बुधवारचा निळा, गुरुवारचा पिवळा, शुक्रवारचा हिरवा आणि शनिवारचा रंग करडा असतो. आठवडा संपल्यानंतर नवरात्रातले शेवटचे 2 दिवस उरतात. त्यांच्यासाठी मोरपिशी हिरवा, जांभळा, आकाशी आणि गुलाबी हे रंग राखून ठेवले आहेत. म्हणूनच ह्या वर्षी नवरात्री उत्सवात पहिला दिवस हा 3 ऑक्टोबरला गुरुवार असल्याने पिवळा रंग आहे. दुसरा दिवस 4 ऑक्टोबर शुक्रवार असल्याने हिरवा रंग. तिसरा दिवस 5 ऑक्टोबर शनिवार असल्याने राखाडी रंग आहे. चौथा दिवस हा 6 ऑक्टोबरला असल्याने रविवार आहे आणि त्यामुळे त्या दिवशी केशरी रंग आहे. 5व्या दिवशी 7 ऑक्टोबर सोमवार असल्याने पांढरा रंग आहे. 6वा दिवस हा 8 ऑक्टोबर मंगळवार असल्याने लाल रंग आहे. 7वा दिवस 9 ऑक्टोबर बुधवार असल्याने निळा रंग. तसेच 8वा दिवस 10 ऑक्टोबरला गुरुवार असल्याने गुलाबी रंग आहे. तसेच 9वा दिवस 11 ऑक्टोबर शुक्रवार असल्याने जांभळा म्हणजेच वांगी कलर आहे. शारदीय नवरात्र उत्सवाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दुर्गा देवीची कृपा आपल्या सर्वांवर अशीच राहो आणि तुमच्या सर्वांचे आयुष्य 9 रंगांप्रमाणे कलरफुल होऊन जावो हीच सदिच्छा. धन्यवाद.